जय महाराष्ट्र। संपूर्ण देशातील नागरिकांना विमानतळावर धंद्याला लावून हे बघा कसे स्वतः प्रायव्हेट चार्टर्ड प्लेनने फिरत आहेत। नागपूर अधिवेशनाला जाण्यासाठी या लोकांना स्वतःचं प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन मिळालं। सर्वसामान्य माणूस मात्र एअरपोर्टवर रडत आहे अजून देखील। त्याच्याशी यांना काही देणे घेणे नाही। अरे थोडी तरी वाटू द्या, जगाची नाही निदान मनाची तरी लाजच नाही यांना। सोशल मीडियावर फोटो टाकतायत प्लेननी फिरताना आणि लोक एअरपोर्टवर रडतायत। कुणाच्या घरात काही अडचणी असतात, कुणाला हॉस्पिटलसाठी जावं लागतं, कुणाच्या घरात लग्न असतं, कुणाचे महत्त्वाच्या परीक्षा असतात, कुणाच्या नोकरी संदर्भातले प्रश्न असतात। या कुठल्याच गोष्टीची देणे घेणे नाही। आज वाटलं काहीतरी निर्णय घ्यावा, निर्णय घेतात, मोकळे होतात। कंपन्यांशी चर्चा नाही, काहीही नाही। आणि नंतर तो निर्णय अंगाशी आला की पुन्हा तो निर्णय बदलायचा। अरे काहीतरी वाटू द्या। आणि एवढं सगळं होत असताना म्हणजे केंद्रीय विमान उड्डाण मंत्री, मग ते केंद्रीय असोत किंवा राज्यमंत्री असोत, यांना राजीनामाच देखील देऊशी वाटला नाही। एके ठिकाणी लाल बहादूर शास्त्री होते, ज्यांनी रेल्वे अपघाताची जबाबदारी वैयक्तिकरित्या घेऊन, नैतिकदृष्ट्या घेऊन स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला। आणि हे आजचे मंत्री काहीही झालं तरी पदाला चिटकून बसतात।